तुमचा निबंध वाचनीय आणि प्रभावी बनवायचा आहे का? मग या 3 टिप्स वापरून बघा. शिक्षक सुद्धा खुश होतील. निबंध प्रभावी करण्याच्या 3 सोप्या पद्धती. 1. विषयाला धरून म्हण निवडा. जर तुमचा निबंध शेतकरी विषयावर असेल, तर बळीराजाचा सखा निसर्ग किंवा काळ्या आईची सेवा अशा म्हणींनी सुरुवात करा. यामुळे निबंधाची खोली वाढते. 2. सुविचारांचा अचूक वापर करा. निबंधाच्या मध्यभागी एखाद्या थोर पुरुषाचा सुविचार वापरा. उदाहरणार्थ, स्वावलंबनावर निबंध असेल तर स्वावलंबन हीच यशाची गुरुकिल्ली असे लिहून त्याला अधोरेखित करा. 3. शेवटी कवितेच्या ओळी वापरा. निबंधाचा समारोप करताना एखाद्या गाजलेल्या कवितेच्या 2 ओळी वापरा. यामुळे वाचणाऱ्याच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव राहतो आणि शेवट गोड होतो. म्हणी आणि सुविचार लिहिताना नेहमी दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करा. तुमची आवडती मराठी म्हण कोणती आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच लेखनाच्या टिप्ससाठी मराठी साहित्य संग्रहाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.